सो चलायच्या पुढे मग पटपट क्वेश्चन आहे त्याचा सेकंड क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह केला, फर्स्ट क्वेश्चन अपलोड केलेला आहे तो पाहून घ्या. तर सेकंड क्वेश्चन आहे वाय एक्झिल डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशन आपल्याला काय 10 वाय वस्तूची व्हॅल्यू काढायची. सगळ्यात पहिले आपण फर्स्ट मध्ये करू. आता सगळ्यात पहिले म्हणलं तर काय करायचं, स्लोप तर झिरो नसतो. स्लोप इज नॉट नेव्हर झिरो हे दिलेलं आहे आपल्याला. सो याच्या पुढे जर बघितलं तर आपण काय करू, सगळ्यात पहिले त्यांना वेगवेगळं करून घेऊ. वाय इंटू वाय मायनस 4 किंवा दॅट इज इक्वल टू dx अपॉन x. बरोबर आहे का? dx अपॉन x हे असं आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, याला सो याच्या पुढे जर गेलं तर काय आपण 4y समजलं काय? याच्या पुढे जर गेलो तर काय तर 1/4 इंटू हे फॉर्म्युले आता ऍडव्हान्स तयारी करता म्हणजे तर फॉर्म्युले माहितीच असेल. फक्त काय एक बेसिक फॉर्म्युले, हे बेसिक फॉर्म्युले हे फॉर्म्युला पुट करतो बस. पुढे गेलं तर याचे सपास क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. समजत असेल तर नाही, समजत असेल कमी करा. मी चॅलेंज घेतलेलं त्याच्यामुळे पास करतो. 4 इंटू x प्लस 3. ओके, 11x प्लस 3 4 पूर्ण 1/4 4ची कडे एकदम क्लिअर आहे. त्याच्यानंतर y मायनस 4 अपॉन y दॅट इज इक्वल टू x टू द पॉवर 4 प्लस 3. समजलं? याच्या पुढे जर गेलं तर काय प्लस नाही आहे, सी याच्यासोबतच येईल. ओके, पुढे जर गेलं तर वायची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, y इज इक्वल टू 1 दॅट इज इक्वल टू 2 ची व्हॅल्यू दिली आहे 2 मायनस 4 अपॉन 2. सो याची व्हॅल्यू काय -1 येते दॅट इज इक्वल टू x टू द पॉवर 4. x ची व्हॅल्यू काय येते -1. असं x ची नाही येता काय येते सी x टू द पॉवर 4 दॅट इज इक्वल टू -1. सो आपण कन्सिडर केली -1 बरोबर ना. त्याच्या पुढे गेले तर याच्या पुढे जायचे, याच्या पुढे गेलं तर y इज इक्वल टू 1 प्लस x टू द पॉवर 4 दॅट इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4 अपॉन 1 प्लस x टू द पॉवर 4. समजलं ना? याच्या पुढे जर गेलं तर याच्या पुढे काय ते x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला √2. x टू द पॉवर 4 जर गेलं तर x ची व्हॅल्यू काय येते 4 येते. तर 4 जर याच्यात पुट केली, बरोबर ना? हां, मग नंतर हे काय दिलेलं आहे y इंटू √2 दॅट इज इक्वल टू 4 अपॉन 1 टू द पॉवर x टू द पॉवर 4. याच्यात जर आपण x ची व्हॅल्यू पुट केली, सो याची व्हॅल्यू काय येते 10 इंटू y √2 दॅट इज इक्वल टू. सो याची व्हॅल्यू काढू आपण सगळ्यात पहिले. याची व्हॅल्यू काय येते, सो y ची व्हॅल्यू आपण काढली. y ची व्हॅल्यू काय येते 10 इंटू 4/5 सो दॅट इज इक्वल टू 8. 8 आन्सर आहे त्याचं. क्वेश्चन खूप इझी आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. सो पुढची कॅल्क्युलेशन आता हा 8 आन्सर आला, बाकी काही नाही. कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर हे सो थर्ड क्वेश्चन बघितलं तर थर्ड क्वेश्चन आलेला आहे. आता थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले थर्ड क्वेश्चन काय दिलेलं आहे, ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू, याच्या इक्वल टू लेस दॅन इक्वल टू. काही नाही, कॅल्क्युलेशन खूप इझी. काही नाही, आपण आय इज इक्वल टू घेऊ. सगळ्यात पहिले सांगतो मी काय काय दिलेलं याच्या. फक्त काय ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन कशाचे लेस दॅन इक्वल टू ते दाखवायचे. सो सगळ्यात पहिले आय इज इक्वल टू सपोज लिहून घ्यायचं 1 टू लॉग ऑफ x cube plus 1 into dx plus 1 log of 2 to the power 9 plus 1 into 3 into dx. बस एवढंच आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर काय आहे आपल्याला एक माहिती आहे, जे ॲडव्हान्स तयार करत असेल तर माहीत असेल की आपण काही गोष्टी अजून करतो. तर तसंच लॉग ऑफ 3 to the power 9 इज इक्वल टू येतं. ह्या गोष्टी आपण इझिली काढू शकतो. इथं ह्या गोष्टी माहिती आहे आपल्याला. सो पटपट पुढे करू. आता एवढं तर माहिती आहे. याच्या पुढे जर बघितलं तर काय येतं, सो 2x मायनस 1 आता याच्या पुढे बघितलं तर काय येतं, हे जे इंटिग्रेशन आहे हे 1 to 2 धरलं 2x मायनस 1 1 to 2 दॅट इज इक्वल टू x मायनस x स्क्वेअर मायनस x. आता हे क्यूबमध्ये याला एक नाही पण बाकीच काही नाही. समजलं ना? क्यूबमध्ये तर आपण काय करू आता, एकच मिनिट, क्यूबमध्ये तर काय करू,
काहीतरी त्यांना काय केलं, क्यूबनं मल्टिप्लाय केलं इथं बघा, क्यूबनं मल्टिप्लाय केलं, मग इथं काय आलं, स्क्वेअर मिळालं. इथंच म्हणतं काय कॅल्क्युलेशन दॅट इज नॉट, हा फक्त काहीच नाही केलं. काय केलं, लॉग ऑफ 2 to the power 9 3 लॉग ऑफ 3 to the power हे खूप केलं याच्यात, बाकीच काही नाही केलं. त्याच्यानंतर याचे इक्वेशन काय बनते, ॲडव्हान्सची तयारी करतो ना आठला, 2x - 1 2x - 1 raised to 1 raised to 2. सो याच्या पुढे जर बघितलं तर dx that is equal to x square minus x चा होल स्क्वेअर. त्याचा होल स्क्वेअर येईल जेव्हा आपण हे करू. आता ते गोष्ट सांगण्यासाठी टाइम नाही तर पटपट करू. 4 - 2 पुट करून घ्या, 2 पुट केलं, 4 - 2, सो मायनस ऑफ 1 - 1 दॅट इज इक्वल टू 2 आन्सर येते. जर चांगले कॅल्क्युलेशन झालं ध्यानात ठेवा, फक्त काहीच नाही. तुम्ही ते पुढे जर बघितलं तर याच्या पुढे जर बघितलं तर काय येतं, याच्या पुढे जर बघितलं तर आय इज इक्वल टू, सो लॉग ऑफ 2 इथं इंटिग्रेशन टाइम, सो आय इज इक्वल टू log of 2 1/2 x to the power 3 plus 1 x to the power 3 plus 1 त्याच्या पुढे जरा dx plus 2 हा. तर समजून घ्या हे सॉल्व्ह केलेले पार्टी. त्याच्यानंतर जर केलं तर x³ + 1, त्याच्यानंतर x³ + 1 याला काय लिहू शकतो आपण, x³ + 1 ला दॅट इज इक्वल टू x³ + 1 x+1 into x³ - x+1. सो याला एक्सप्लिट केला आपण फक्त, बाकीच काही नाही केलं. तर याच्या पुढे काय केलं, लॉग लावले दोन, लॉग ऑफ 2 लॉग ऑफ 2 आपण दोन लिहून दिलं, कारण लॉग ऑफ 2 आहे, सो याच्यात बी लॉग ऑफ 2 लावून दिलं, बस काहीच नाही दुसरं. सो लॉग ऑफ 2 into x³ + 1 बरोबर ना, x³ + 1, सो डबल वन लॉग ऑफ 2 x+1 into x² - x+1. सो याच्या पुढे बघितलं तर काय येतं, आपल्याला एक कंडिशन दिली होती. कंडिशननुसार कसं आहे की 1 इज ग्रेटर दॅन x². आपण जर हे सॉल्व्ह जर केलं तर काय येतं, -x+1 ग्रेटर दॅन 3. सो असं येतं. याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय दिली, ही जर 1 इकडे गेलं तर काय येतं, x² - x दॅट इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काय येते 1 आणि 2 मध्ये येते. हे 1 इकडे गेल्यानंतर हे इकडे गेल्यानंतर समजून घ्या थोडंसं कसं आहे, कॅल्क्युलेशन खूप इझी आहे, काहीच नाही, फक्त थोडंसं कॉम्प्लिकेटेड. याच्यानंतर पुढे जर बघितलं तर काय, थोडंसं पुढं बघा, थोडंसं पुढं बघितल्यानंतर 1 to log of 2. आता फक्त काय करतो मी, पुट करतोय, सो x³ + x³ + 1 dx दॅट इज इक्वल टू, आता याच्यात जर आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली, एक्सची व्हॅल्यू काय होती 1 to 2 मध्ये होती, सो याची जर इथं 8 पुट केली तर काय येते अप्रॉक्सिमेटली 2.26. हे तर हे पुट केल्यानंतर 2.26 येते. त्याच्यानंतर जर आपल्याला कॅल्क्युलेशन पहिले काय दिलं होतं, 2.26 + 2 दॅट इज इक्वल टू 4.26. सो आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर काय नव्हतं, ग्रेटेस्ट इंटिजर काय 4 होईल. सो समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा, पण आपलं काय चॅलेंज आहे त्यामुळे फास्ट करतोय. सो थर्ड क्वेश्चन झालेलं आहे.